आज पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे। मागच्या 5 दिवसात ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। म्हणजे गेल्याच शुक्रवारी पेट्रोल डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 90 पैशांनी वाढ केली आहे। आणि पेट्रोल डिझेलच्या किमती एकदा का वाढल्या की त्या काही पुन्हा कमी होणार नाहीत अशी ही भीती सामान्य लोकांना सतावते। त्यामुळे या पेट्रोल डिझेलच्या किमती अजूनच वाढणार का, कितीने वाढणार, हेच आपण आजच्या भागात डिकोड करणार आहोत। आज देशात कुठे किती दराने पेट्रोल डिझेल मिळतंय ते आपण पहिलं पाहूया। स्क्रीनवर तुम्ही मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, पुणे इथे किती दराने पेट्रोल डिझेल मिळतंय ते पाहू शकताय। पेट्रोलने जवळपास 100 पार केलेली आहे तर डिझेलने 90 पार केलेली आहे। पण ही वाढ किती दिवसांनी, महिन्यांनी करण्यात आली आहे तर ही दरवाढ 4 वर्षातून पहिल्यांदाच करण्यात आली आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या 3 सरकारी कंपन्यांनी 49 महिन्यातून पहिल्यांदाच ही दरवाढ केलेली आहे। मग शेवटची दरवाढ केव्हा झाली होती आणि का झाली होती? तर एप्रिल 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धाच्या काळात इंधन दरवाढ करण्यात आली होती। त्यानंतर मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 2 रुपये प्रति लिटर अशी घटही करण्यात आली होती। त्यामुळे हा अपवाद वगळता 2022 पासून आता 2026 पर्यंत म्हणजेच 49 महिने इंधनाचे दर हे स्थिर राहिलेले आहेत। पण आत्ताच ही वाढ मग का करावी लागली आहे? तर पश्चिम आशियातील युद्धानं कच्च्या तेलाच्या किमती या आकाशाला भिडलेल्या आहेत। फेब्रुवारी 2026 पर्यंत भारत प्रति बॅरल 66 ते $69 या दराने कच्चं तेल आयात करत होता। आता युद्ध सुरू झाल्यावर हा भाव प्रति बॅरल 110 ते $114 प्रति बॅरल पर्यंत जाऊन पोहोचलाय। म्हणजेच 50% जास्त भाव। पण तरी आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे दर काही वाढवण्यात आलेले नव्हते। त्यामुळे या कंपन्या डिझेलच्या प्रति लिटर मागे 100 रुपये आणि पेट्रोलच्या प्रति लिटर मागे 20 रुपयांचं नुकसान सहन करत होत्या। म्हणजे साधारणतः 11 आठवडे या कंपन्यांनी नुकसान सहन केलं। पण हे नुकसान सहन करायची काहीतरी सहनशक्ती आहे, त्याची काहीतरी लिमिट आहे। त्यामुळे आता ही दरवाढ अटळ झाली होती आणि तज्ज्ञांच्याही मते ही आत्ता झालेली 3 रुपयांची वाढ म्हणजे फक्त टिप ऑफ द आइसबर्ग आहे। म्हणजे जागतिक बाजारात तेलाचे दर हे असेच राहिले, युद्धजन्य परिस्थिती ही अशीच राहिली तर आणखी दरवाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा पुरवठा जितका जास्त काळ विस्कळीत राहील तितकी दरवाढीची शक्यता ही जास्त आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं। पण या सगळ्यामध्ये पेट्रोल डिझेलचा भाव कसा ठरतो त्याचं गणित सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवं। पेट्रोल डिझेलच्या किमतीत खरं तर अर्धा भाग सरकारचे कर आणि शुल्क याचाच असतो। जसं की केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज ड्युटी, राज्य सरकारचा वॅट, तेल कंपन्यांचे रिफायनिंग खर्च आणि डीलरचं कमिशन। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी झाल्या तरी सरकार टॅक्सेस वाढवतं, कारण तो सरकारचा हक्काचा महसूल असतो। त्यामुळे ग्राहकांना किमतीत तसा दिलासा काही केल्या मिळतच नाही। नेक्स्ट, आता या सगळ्यात भारतात पेट्रोल डिझेल दरवाढीचा इतिहास आपण पाहिला पाहिजे। म्हणजे एकदा झालेल्या, एकदा वाढलेल्या किमती कमी होतात की नाही ते आपल्याला लक्षात येईल। स्क्रीनवरती तुम्ही एक चार्ट पाहत आहात। याच्यात आम्ही 1947 पासून म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून पेट्रोलच्या किमती मांडलेल्या आहेत। यात तुम्ही किमतींचा दुसरा कॉलम पहा। 0.27 रुपये लिटरला मिळणाऱ्या पेट्रोलच्या किमती या टप्प्याटप्प्याने वाढतच आलेल्या आहेत आणि एकदा का त्या वाढल्या की त्या परत कमी झालेल्याच नाहीयेत, हे हा आपल्याला चार्ट पाहून लक्षात येईल। 2010 पासून 2026 पर्यंतचा काळ आपण एकदा डिकोड करूया, त्याच्यावर नजर टाकूया। 2010 ते 14 या काळामध्ये युपीएचं सरकार होतं। या काळात पेट्रोलचे दर हे साधारण 72 ते 75 रुपये लिटरला जाऊन पोहोचले आणि त्याला कारणीभूत घटक म्हणजे त्यावेळची देशांतर्गत धोरणं आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती। त्यानंतर 2014 ते 2018चा काळ पाहू। हा एनडीए सरकारचा पहिला टप्पा होता। या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमती तशा कमी झाल्या होत्या, पण सरकारने उत्पादन शुल्क मात्र वाढवलेलं होतं। जून 2014 ते जानेवारी 2016 या दरम्यान केंद्राने पेट्रोलवर 11 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये उत्पादन शुल्क वाढवलं होतं। त्यामुळे ग्राहकांसाठी पेट्रोलचे दर हे काही केल्या कमी झालेच नाही। त्यानंतर 2019-20 पाहू।
कोविड महामारीचं संकट आलेलं, त्यामुळे क्रूड ऑइलची एकंदरीतच मागणी या काळात कोसळली होती. क्रूड ऑइलचे भाव ऐतिहासिकदृष्ट्या नीचांकी पातळीवर आले. पण तरी भारतात मे 2020 मध्ये पेट्रोलवर 10 रुपये लिटर आणि डिझेलवर 13 रुपये लिटर उत्पादन शुल्क वाढवण्यात आलं होतं. त्यानंतर 21-22चा काळ, कोविड नंतर जग टप्प्याटप्प्याने सावरत होतं, इंधनाची मागणी वाढत होती आणि त्याच काळात पेटलं रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध. या युद्धाने तेलाचे भाव परत आकाशाला भिडले. नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये हे भाव उच्चांकावर पोहोचले. म्हणजे दिल्लीत पेट्रोल 110 रुपये लिटर आणि मुंबईमध्ये 120 रुपये लिटरच्या जवळ गेलं. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये शेवटची दरवाढ झाली आणि त्यानंतर दर तसे स्थिर राहिले. पुढे मार्च 2024 मध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी साधारण प्रति लिटर मागे 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि हा एक राजकीय निर्णय होता, तो आर्थिक निर्णय नव्हता. आणि त्यानंतर आत्ताचा महिना मे 2026. पश्चिम आशियातील युद्धामुळे तब्बल 49 महिन्यांनंतर पुन्हा ही दरवाढ करण्यात आली. आता या सगळ्या परिस्थितीनंतर एकदा भाववाढ झाली की ते परत खाली उतरत नाहीत, हे आपल्याला यातनं दिसून येतंय. हे खरंच सत्य आहे का? तर तुम्हीच या चार्टवरती पुन्हा नजर टाका. 34 रुपयांचे 72 रुपये भाव झाले, 72चे 100 झाले, पण 100चे पुन्हा 72 झालेच नाहीत आणि 72चेही पुन्हा 34 झाले नाहीत आणि ते होणारही नाहीत. कारण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमती स्वस्त होतात तेव्हा सरकार त्यावरचा कर वाढवतं. सरकारसाठी हा महसूल असतो, त्यामुळे जर किमती कमी केल्या तर सरकारला महसुलाचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमती घसरल्या तरी सरकार मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करत नाही. त्यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळत नाही. आता पेट्रोल डिझेलचे दर वाढले की त्याचा इतरही गोष्टींवर परिणाम होतो, जसं माल वाहतूक महागते, किराणा, भाजीपाला सर्व वस्तू महागतात, शेतीचा खर्च वाढतो कारण ट्रॅक्टर्स, पंप्स हे सगळं डिझेलवर तर अवलंबून आहे. आणि त्यानंतर सार्वजनिक प्रवास म्हणजे रिक्षा, टॅक्सी, बसेस सुद्धा महागतात. आणि ऑफकोर्स आपले झोमॅटो, स्विगी सारख्या डिलिव्हरी सेवा सुद्धा महागतात. त्यांच्या संपाची बातमी आपण काल परवाच डिकोड केलेली आहे, तीही तुम्ही आपल्या चॅनलवरती आय बटनावरती क्लिक करून पाहू शकता व्हिडिओ त्याबद्दलचा. कारखान्यांचे उत्पादन खर्च वाढतात आणि अपॅरेंटली सर्वच वस्तू महाग होतात आणि महागाई एकंदरीतच वाढते. आता या सगळ्यातनं महत्वाचा प्रश्न की पुढे काय होणार, ही दरवाढ आणखी वाढू शकते का? तर पहिलं म्हणजे तेल कंपन्यांचं नुकसान अजूनही पूर्णपणे भरून निघालं नाहीये. क्रूड ऑइलची किंमत अजूनही $107 प्रति बॅरल अशीच आहे. 3 रुपयांच्या दरवाढीने तोटा भरून यायची शक्यता ही खरं तर कमी आहे. आणि लास्ट, पश्चिम आशियातील परिस्थिती ही आत्ता अजूनही अनिश्चित आहे. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निवडणुकांकडे आपण बघितलं ना तर लक्षात येतं की निवडणुकांच्या काळात सरकार दरवाढ तेवढ्यापुरती पुढे ढकलते, पण दीर्घ काळाचा किंवा लॉंग टर्मचा विचार केला तर ही दरवाढ आज नाही तर उद्या होणं अपरिहार्यच आहे. त्यामुळे आता या सगळ्यात सामान्य माणसाने काय करायचं, तर जेव्हा शक्य असेल तेव्हा सार्वजनिक वाहतूकच प्रेफर करा, इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचा विचार करा किंवा कारपुलिंग प्रेफर करा. कारण एकदा का दरवाढ झाली की ती कमी व्हायची शक्यताच नसते. त्यामुळे काटकसरीचाच हा काळ आहे, काटकसर करण्याचीच गरज आहे, खर्च जपून करण्याची गरज आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आज इथेच थांबूया. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा ऑड इव्हन.